राष्ट्रीय एकता, अखंडता आणि लोकशाही हक्कांचे रक्षण करून जनसेवेसाठी सदैव समर्पित असलेल्या सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनी नागपूरच्या भारत जोडो मैदानात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे आजी माजी मुख्यमंत्री, AICC प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अति विराट जाहीर सभा पार पडली। यावेळी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की लोकशाहीची थट्टा करणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा। तर राहुल गांधी म्हणाले की काँग्रेस सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना करू, तरुणांच्या हाताला काम देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी राहुल गांधी यांचा संदेश घेऊन आपण सोलापूर आणि महाराष्ट्रात जाऊया, पुन्हा एकदा काँग्रेस दिमाखात उभी करूया असा विश्वास सहभागी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। चेतन भाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, शौकत पठाण, प्रदेश सचिव नरसिंग आसादे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबूराव मैत्री, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।